आलेलं आहे कोथईला, म्हणजे माझ्या माहेरी. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलेच असेल. वेदांचा बर्थडे करून मी रक्षाबंधनसाठी आलेले आहे माहेरी. सकाळ सकाळी अशी आमची वहिनी पूनम वहिनी काढत आहे रांगोळी. जरा व्लॉग जायला वेळ होत आहेत कारण इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे. सो मी टाकायचा प्रयत्न करत आहे पण टायमिंग चुकत आहे. इकडे सकाळ सकाळी मी उठलेले आहे. वहिनी रांगोळी काढत आहे पूनम वहिनी, आणि इकडे वेदू आमचा खेळत आहे. बुमचं निघलंय ते. बुमला घाले की इकडं पूनम वहिनी स्वयंपाक करत आहे आणि इकडं वेदूचे फ्रेंड्स आलेले आहेत. इकडं माझे काकाही आलेले आहेत. पप्पा असे बोलत बसलेले आहेत आणि वेदूचे फ्रेंड्स खेळत आहेत. कोण आहे दादा? इकडं शेजारचं एक गाईचं पिल्लो आलेलं आहे. पाडी गाईची, गिर गाईची पाडी आहे. वेदूला खेळण्यासाठी त्यानं आणलेलं आहे, वेदूला दाखवण्यासाठी. 15 दिवसाची काहीतरी पाडी आहे ही. खूप छान दिसत आहे, खूप गोंडस आहे आणि वेदूलाही आवडली. हंबा हंबा सारखं म्हणत होता. सो एका आमच्या शेजारच्या वरदून ती पाडी घेऊन आला वेदूला दाखवण्यासाठी. ए वडल वडल त्याला. तर त्या पाडीचा पराक्रम बघा. ती अशी इकडे तिकडे पळायला लागली गोट्यातनं बाहेर आणल्यामुळे. सगळीकडे आम्ही सगळे घाबरलो की लहान मुलांच्या अंगावर वगैरे येईल म्हणून. अशी पळत होती पाडी सगळीकडे. बट इकडं आत आलं तोपर्यंत पूनम वहिनी फरशी पुसत होत्या. इकडं माझी छोटी बहीण आलेली आहे मला भेटायला आणि वेदू असा रडत आहे, तिच्याकडे जात नाहीये. पहिला तो आल्या असंच करतो, कुणाकडे लगेच जात नाहीये. नंतर ओळख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांकडे जातो. इकडेही वेदू सोबत खेळायला आमच्या शेजारची छोटी मुलगी आलेली आहे. बाहेर खेळतो आणि आल्यावर टीव्ही लावा म्हणून दंगा करत आहे वेदू की टीव्ही बघायचा आहे त्याला. इकडं माझी छोटी बहीण अंकिता, तिचं नाव आहे अंकिता, आणि मी असं उशीर बोलत बस. तोपर्यंत आमची मम्मी, आमच्या शेजारचे काही काकू खजूर नीट करत आहेत. म्हणजे खजूरचं बी काढून द्यायचं हे त्यांनी काम घेतलेलं आहे. घरात बसून दुपारच्या वेळेत काय करायचं म्हणून हे असं करतात हे. तर एक तुम्हाला सांगते, मी यांना विचारलं की याला मुंग्या लागत नाहीत काय, माशा बसत नाहीत काय. तर बघा आपण कसलं खजूर म्हणून हेल्दी म्हणून खातोय, तर ते म्हणत आहेत की याला कसलं केमिकल लावलेलं असतं म्हणे. एक सुद्धा मुंगी आणि एक सुद्धा माशी याच्यावर बसत नाही. आपण घरात साधं एक गूळ किंवा साखर जरी सांडलं तर लगेच मुंग्या आणि माशा लागलेल्या असतात त्याला. बघा आपण आता काय हेल्दी म्हणून काय खायचं, काय खाण्यासारखं राहिलंच नाहीये. तर वेदू घरात लईच रडत होता. सो मी आणि पूनम वहिनी त्याला घेऊन गेलो बाहेर खेळण्यासाठी. घरात बसतच नव्हता तो. सकाळच्या वेळेत मुलांसोबत खेळला, लहान मुलांसोबत, पण ती परत गेली शाळेला. सो याला करमेच ना. सो आम्हीच याला बाहेर घेऊन आलो. आमचं घर आहे गावात आणि थोडंसं गावाबाहेर ही आहे, गल्लीत आहे एकदम मेन सेंटरला. इथं वेदू घेऊन आलेला आहे. इथे एक बेंच आहे, इथं बेंचवर बसूया म्हटलं वेदूला घेऊन. आम्ही बसलो आणि वेदू इथं खेळत आहे. इकडं आम्ही थोडा वेळ बसलो
आमच्या इथं गल्लीमध्ये भरपूर लहान लहान मुलं आहेत, पण सगळे LKG पासून 10वी सगळे आता स्कूलला गेलेले आहेत. सो वेदूला करमत नाही आहे. सकाळी भरपूर जण होते वेदूसोबत खेळायला, पण आता दुपारच्या वेळ त्यासोबत कोण नाही आहे. सो आम्ही ह्याला बाहेर घेऊन आलेला आहे. इथं खेळत आहे तो. तिथे तुम्ही बघितलंच असेल मधभावीत आमच्या घरासमोर किती मोठं अंगण आहे. सो त्याला असं पळून खेळायची भरपूर सवय आहे. त्याला आतल्या आत घरात नको झालतं आणि थोड्याशा जागेत त्याला खेळायची सवय नाही. सो आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो. इथं आमच्या शेजारच्या वहिनी आहे, त्यांच्यासोबत बोलत आहे. यांची मुलगी तरी लहान 2 वर्षाची आहे. ती स्कूलला गेल्या म्हणून ते सांगत आहेत. आणि वेदू दीदी कुठे गेल्या, दीदी कुठे गेल्या त्यांना विचारत आहे. तिच्यासोबत तो खेळतो रोज. वेदूची सगळ्यांसोबत फ्रेंडशिप झालेली आहे. मामीसोबत तर तो जास्त कम्फर्टेबल राहतो. म्हणजे माझी वहिनी आहे पूनम वहिनी, तिच्यासोबत. वेदूला सगळ्यांची ओळख थोडीफार आहे. स्वरासोबत तो लई छान राहतो. माझ्या दादाची मुलगी स्वरा आहे आणि चिक्या म्हणून आमच्या दादाचा मुलगा आहे, त्यांच्यासोबत खेळतो, पण ते स्कूलला गेलेले आहेत. सो आता मामीसोबत टाइमपास करत आहे. मामीसोबतही तो खूप छान राहतो. मामीसोबत त्याची छान फ्रेंडशिप झालेली आहे. इथे थोडा वेळ बसलो आणि परत गेलो घरी. ही दीदी आलती खेळायला वेदूसोबत, हे शेजारच्या आमच्या. त्यानंतर ना आम्ही चाललो घरी. आता वेदूला खायला घालून झोपूया म्हणलं दुपारच्या वेळेत आणि आम्हीही आराम करूया. तर बघितले तर काय, मम्मी त्यांचं अजून खजूर झालेलंच नव्हतं. सो हे खजूर करत बसलेले. आम्ही गेलो झोपण्यासाठी वर. पण हे कन्नड शब्द आणि मराठी शब्द अर्थ काढून हे एवढं हसत होते पूनम वहिनी, चिक्या आणि स्वरा. बघा त्यानंतर ना आम्ही दुपारी झोपून उठल्यानंतर वेदूही झोपलेला. वेदूला खायला घातलं आणि तो पप्पांसोबत असं चाललेला आहे बाहेर फिरण्यासाठी. त्याला पप्पा एक मंदिर आहे तिकडं चालवत नेतात खेळायला. तिथं भरपूर मुले असतात आणि भरपूर छान वातावरण आहे आणि भरपूर मोठं अंगण आहे. मंदिरही मोठं आहे. तिथं तो जातो रोज सकाळ संध्याकाळी. तर आता म्हटलं की उद्या आहे रक्षाबंधन. वेदूच्या 2 दीदी येणार आहेत. वेदू 2 दीदींना राखी बांधणार आहे. तर त्या दीदींसाठी गिफ्ट आणावं म्हटलं. सो मी आणि पूनम वहिनी गेलो गिफ्ट आणायला. रात्रीची वेळ झालती. सो गाडी घेऊन जाऊया म्हटलं की लगेच जाऊन लगेच येतोय. गावातच चाललोय आम्ही, कुठं लांब चाललो नाही. वेदूलाही घेऊन जाऊया म्हटलं, वेदूला तेवढंच फिरायचं होईल. तर मामी म्हणता येत नाही वेदूला, मी 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 म्हणतो तिला. इकडं दुकानात गेलो पण आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही. सो आम्ही जरासं टी-शर्ट्स वगैरे पण बघितले, पण पाहिजे तसं मिळत नव्हतं. खूपच रेग्युलर होते, जरासुद्धा फॅन्सी टी-शर्ट नव्हते. सो आम्ही पर्समध्ये बघूया म्हटलं, पण पर्स पण आम्हाला चांगलं नाही मिळालं. मग लास्ट ऑप्शन आम्ही काय गिफ्ट घेतलं ते तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये बघा. नंतर खूप छान गिफ्ट मिळालं. मला पूनम वहिनींनी सजेस्ट केलं की असं काहीतरी घेऊया, छान वाटेल वेदूकडून द्यायला त्याच्या बहिणींसाठी. सो आम्ही ते गिफ्ट घेतलं आणि आता बाहेर गेलोय म्हटल्यावर आमच्या आवडीचं आम्ही खायला घेऊन आलो आणि सगळेजण आम्ही हे खात आहे. लहानपणी जे खात होतो ते आता आम्हाला खायला बघितलं की खाऊ वाटतं. सो आम्ही हे नळ्या आणलेल्या आहेत खाण्यासाठी. आणि घ्या सगळीजण घेतलोय, आम्ही घेतलोय, खावा हो. आम्हाला बघितलं आणि आम्हाला घेऊ वाटलं म्हणून आणलंय आम्ही. फोटो काढायला नाही. छान छान आहे, छान छान आहे. मम्मा छान आहे पिनू मम्मा. अगं नाही, आपली काय तिकट नाही आहे की असं आहे. एक पण नाही. इकडं रात्रीच्या वेळेत आणि ही मुलं वेदांसोबत खेळायला आलेली आहेत. कोण कोण गेलत? हे माझे काका आणि आलेले आहेत वेदूला भेटायला. तर वेदू त्यांच्याकडे जाईस ना, ते भरपूर प्रयत्न करत आहेत वेदूला घेण्यासाठी, पण वेदू काय त्यांच्यासोबत जाईना झालाय. लहान असताना खूप खेळत होता त्यांच्यासोबत, पण आता मोठं झाल्यावर ओळखते त्यामुळे जाईना.
रात्रीच्या वेळेत बघा वेदू आणि चिक्या कसं TV बघत बसलेल्या आहेत. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओजला लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.